धिरड्याचं पीठ एकसारखं मिसळलं नाही तर त्यामध्ये गुठळ्या होतात. तसंच आपल्या आयुष्याचं देखील आहे. आपण सतत नियमित प्रयत्न नाही केले तर प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर सातत्याने प्रयत्न करत राहणं अगदी गरजेचं आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अस्सल खानदेशी आयते करणार आहोत, गव्हाच्या पिठाचे आयते. खूप वर्ष झालं रेसिपी पोस्ट करून. 365 दिवस 365 नाश्त्याचे पदार्थ बघतोय. हे आयते आयते खाऊन बघा. कोणी आयते करून दिलं तर आहा क्या बात है! चला, साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. सगळ्यात आधी चटणीसाठी काय साहित्य घेतलं ते बघूयात. भाजलेल्या दाण्याचा कूट, 15 लसूण पाकळ्या, 2-3 सुकी लाल मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, तीळ, जिरं. यासोबतच चवीपुरतं मीठ. चटणी करण्याकरता सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घ्यायचे. तेल घालू नका, सुकेच भाजून घ्यायचे. छान खरपूस होतात बघा ते. चला, तीळ भाजून झाले. आता तीळ भाजलेत कसं ओळखायचं? हलकासा तिळाचा असा छान रंग बदलतो. करपवायचे नाहीत आणि पॉपकॉर्न किंवा लाह्या कशा फुटतात तसे ते हलके हलके फुटायला सुरुवात होतात. हे बघा, हे असे टपाटप टपाटप फुगतात, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश बाहेर निघतो. त्यामुळे ते लाह्यांसारखे उडायला सुरुवात होतात. याचा अर्थ आपले तीळ खमंग भाजून झाले. आता हे भाजलेले तीळ डिशमध्ये काढून पसरवून ठेवू, म्हणजे घाम नाही येणार किंवा ओलसरपणा नाही राहणार. तेल घालूयात. आपलं मधुराज रेसिपीचं आहे. मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. अगदी चमचाभर तेल पुरेसं आहे. आता तेलामध्ये सगळ्यात आधी लसूण खरपूस तळून घ्यायचं. कच्चा नका ठेवू. छान आहे ना, एक सारखा खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. आहा हा हा, काय कमाल सुवास दरवळला या तळलेल्या लसणाचा. आता बघा काय लाल बुंद आणि खरपूस तळून झालाय. आता हा खरपूस तळलेला लसूण काढायचा आणि बाजूला ठेवायचा. आता याच तेलामध्ये सुकी लाल मिरची देखील तळून घेऊया. मिरची आहे ना, घातली रे घातली की लगोलग तळून होते. ती फक्त कुरकुरीत झाली पाहिजे म्हणून अशी तळायची. रंग नका बदलू. ही देखील या लसणासोबत काढूयात. आता याच तेलामध्ये कढीपत्ता. तेल खूप गरम झालंय म्हणून गॅस बंद केला. कढीपत्ता तळून झाला की कोथिंबीरही छान तळायची. कुरकुरीत झालं पाहिजे बघा, मऊ नको काहीच. आणि गॅस बंदच आहे. आता यामध्ये हा भाजलेला दाण्याचा कूट घालायचा. हा देखील मिसळायचा आणि यामध्ये जिरं देखील घालूयात. बहारदार. सगळ्यात आधी करायचं काय, लसूण आणि मिरची व्यवस्थित चुरून घ्यायचं. हे बघा, लगेच हे चुरलं जातं. मिरची पण कडक आहे आणि लसूणही छान आतपर्यंत मऊ झालाय, शिजवून झालाय. ही चटणी एवढी कमाल लागते तुम्हाला सांगते. आता हे चुरून तयार आहे. यामध्ये हे शेंगदाणे देखील मिसळायचे. आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. तीळ घालायचे आणि हे व्यवस्थित चुरून घ्यायचं, एकजीव करायचं. कढीपत्ता असेल, कोथिंबीर असेल, हे सगळं असं मोडून घ्यायचं. चला, चटणी तयार आहे. बहारदार होते आणि लागते कमाल. तुम्हाला वा वा वा. तळलेल्या लसणाची परफेक्ट चव. तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता. आहा क्या बात आहे. चटणी तयार आहे. आता हे धिरडं करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 1.5 कप गव्हाचं पीठ, पाव कपला थोडा जास्त म्हणजे 1/3 कप बारीक रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ,
1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 4-5 लसूण पाकळ्या आणि यासोबतच अर्थातच लागेल तेल. चला आधी एक ठेचा तयार करूयात. त्याकरता घेऊयात जिरं, ओवा. या ठेच्याची चव आहे ना या आयत्यामध्ये बहारदार लागते. मिरची आणि लसूण. तर झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये डुरकन फिरवून घ्यायचं. ओबडधोबडच ठेवायचं. चला आता आयत्यांचं पीठ करण्याकरता गव्हाचं पीठ, यामध्ये बारीक रवा आणि मसाले, धनेपूड, लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि हा ठेचा जो आहे हा ठेचा देखील घालायचा. मिसळूयात. चला पाणी घालूयात. 2 कप पाणी घालते आणि मग लागलं तर नंतर आपण थोडं पाणी घालूयात. पण सरबरीत पीठ आपल्याला करायचं आहे त्यामुळे इतकं पाणी पुरेसं आहे. आता हे मिसळूयात. यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालते. म्हणजे टोटल आत्तापर्यंत 2.5 कप पाण्याचा वापर झाला आहे. त्यातल्या गुठळ्या मोडून घेऊयात. एकसारखं ढवळत पीठ एकसंध करून घ्यायचं. गुठळ्या अजिबात राहिला नाही पाहिजे. आणखी अर्धा कप पाणी घातलं. आता हे परफेक्ट आहे. 1.5 कप गव्हाचं पीठ असेल तर 3 कप आपण इथे पाण्याचा वापर केला. आता हे चांगलं मिसळून घेऊयात. चला पीठ तयार आहे. हे असं दिसलं पाहिजे आणि तुम्हाला वाटलं तर मग थोडंसं आणखी यामध्ये पाण्याचा वापर करा. आता यामध्ये घालूयात हा बारीक चिरलेला कांदा. सगळं यातच घालायचं. यासोबतच टोमॅटो, कोथिंबीर. मिसळूयात. बहारदार. बघा हे असं झालं पाहिजे पीठ. चला घावणं घालूयात. तर तवा इथे गरम करायला ठेवला. आपलं फुसफुस स्प्रे आहे. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. हे बघा तेल आहे ना असं एकसारखं स्प्रेड होतं आणि खूप नाही घातलं तरी चालतं. आता हे पहिलं घावण आहे त्यामुळे तेल जरा जास्त घातलं आहे मी, जेणेकरून चिकटायला नको. गव्हाचं पीठ आहे. आता हे पळीभर पीठ तव्याच्या मधोमध घालूया आणि हलकंसं पसरवूया. खूप मोठं नका करू घावणं, उलटवायला मग त्रास होतो. थोडेसे तीळही पेरूयात, दिसायला सुंदर दिसतं. आणि छान खरपूस भाजून घेऊया. सगळ्या बाजूने खरपूस भाजायचं. आता हे दिरडं पचायला थोडा वेळ लागतो त्यामुळे खूप मोठे आचर करू नका. मध्यम आचर करा म्हणजे करपणार नाही. चला एक बाजूने भाजून झालं. वरच्या बाजूने थोडंसं तेल स्प्रे करूयात म्हणजे कसं खरपूस होते. आता अलवार. वाह बघा काय दिसतंय सुरेख. वा 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 वा. रंग बहारदार आलाय. टेक्स्चर मस्त आलंय. कमाल. चला दिरडं मस्त भाजून झालं. दोनही बाजूने खमंग असं भाजलं गेलं. आता हे काढूया आणि असं मस्त जाळीवर ठेवूया. कमाल. तुम्हाला एकसारखे करायचे असतील ना तर छोटूसा असा तवा घेऊन त्यातही घालून दाखव. हे बघा फुसफुस. हे मोठेही घालू शकता, छोटेही घालू शकता. थोडेसे तीळ आता याला बेसला लावते आणि लगोलग पीठ घालूया. वा. हे देखील छान भाजूयात. आता हे व्यवस्थित आधीचं जसं भाजून घेतलं तसं खालच्या बाजूने हे देखील भाजायचं. छोटू एकसारखा तवा घेतला की दिरडी देखील एकसारखी होतात. खालची बाजू छोट्या छोट्या तव्यावर ना फटाफट फटाफट भाजले जातात बघा. खालची बाजू झाली, दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. आ हा हा, आ हा हा, क्या बात आहे. काय दिसतंय. वा कमाल. चला दोनही बाजूने खरपूस भाजून झालं बघा. नादच करायचं.
छोटू छोटू केले की काय कमाल होत आहे. आता हे जाळीवर काढूया. इतके कमाल होत आहेत ना की थांबायची अजिबात मला गरज वाटत नाहीये. पटापट पटापट करून घेते. बरं तुम्हाला सांगते, मस्त आपण ही चटणी केली आहे, ती चटणी, ही दिरडी काय लागतं तुम्हाला सांगते. आणि याच्यात हे भाजून घेतलेले मस्त असे तीळ. आहा, हा घावणांचा किंवा दिरड्यांचा आवाज पण इतका सॅटिस्फाईंग असतो ना, क्या बात आहे. करून बघा आणि परत आता विचारू नका रोज उठून नाश्त्याला करायचं काय. झटपट ही गव्हाच्या पिठाची घावणं होतात. छोटू छोटू टाका, पटापट शिजली पण जातात पटपट. असं घ्यायचं. चटणी तयार करून महिनाभर पण टिकते. चटणी घावन पुन्हा भेटूयात. जाता जाता सबस्क्राईब करा. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.